मला असं वाटतं आपण प्रयत्न करून हारलेलं कधीही चांगलं. आपण सुरुवात तर करून पाहूया, यश मिळेल की नाही हा पुढचा प्रश्न राहिला, पण ते करता करता आपण त्यातनं नवीन काहीतरी शिकू हे मात्र नक्कीच. तर नमस्कार मंडळी, मी मनीषा आणि माझ्याकडनं ही एक साडी आणि ब्लाऊज आलं होतं की ज्याला ना मला लटकन लावायचे होते. त्या साडीला आणि ब्लाऊजला मी असे छान असे लटकन लावले होते, त्यामुळे ना साडीची शोभा वाढली होती. तसंच काही आपल्या आयुष्यात असतं, आपण आपल्या आयुष्यात काहीतरी छोटे बदल जरी घडवले ना तर आपलं आयुष्य खूप असं सुंदर होऊन जातं. त्यासाठी ना जास्त काही कष्ट घेण्याची गरज नसते, फक्त एक थोडासा बदल. आज गुरुवार होता म्हणून केंद्रामध्ये गेली होती 10:30च्या आरतीसाठी. केंद्रामध्ये गेलं, आरती वगैरे झालं, जप वगैरे झाला, थोड्या वेळ केंद्रामध्ये बसले, खूप छान वाटलं, मन शांत झालं, प्रसाद वगैरे घेतला. आणि कसं आहे ना, आठवड्यातनं एकदा तरी केंद्रात जावं असं ठरवते, पण होत नाही, पण प्रयत्न करत आहे. नंतर औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या आणि घरी येताना ना गिरणीमध्ये ठेवलेलं दळण घेऊन आले. आता बाकी कितीही काही केलं तरी आपल्या संसारात लागणाऱ्या गोष्टी कराव्याच लागतात. घरी रिटर्न आले आणि राहिलेली जी काही कामं होती, आपले कपडे भांडी ती करून घेतले. आता जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो आणि काही केलं तरी आपल्या बायकांना ही घरातली कामं काही सुटलेली नाही. मग नंतर आठवलं, अरे ऊन छान पडलंय, आपली थोडीशी बाजरी आहे, त्याला एखादा अर्धा किडामुंगी व्हायला लागली आहे, तिला पण आपण उन्हात टाकून देऊया. मग कसं दळण करताना ना सोपं जातं, चाळलं आणि भरलं डब्यामध्ये की गिरणीमध्ये नेऊन मांडता येतं. बस आजच्यासाठी एवढं, भेटूया.